नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सौमित्र आता भयंकर चिडलेला असतो. आणि आता सौमित्र सुमित्रावरती ओरडत म्हणत असतो की अगं ऐश्वर्याच्या प्रभावाखाली येऊन तू तुझा निर्णय बदललास. मग कशावरनं नानांनी कोणाच्या दबावाखाली येऊन त्यांचं बोट चुकीच्या व्यक्तीकडे रोखलं नसेल. त्याच्यानंतर आता ऐश्वर्या लगेच सौमित्रीला शांत करत म्हणते, एक मिनिटं, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे मी नानांना धमकावून जानकी वहिनीकडे बोट रोखायला लावलं का? हेच म्हणायचं असेल ना तुम्हाला? याच्यावरती सौमित्र लगेच शांतपणे ऐश्वर्याला म्हणतो, नानांच्या बाबतीमध्ये मी तुझं नाव घेतलं होतं का? नव्हतं घेतलं ना, मग तू कशाला रिॲक्ट होतीयस? का तू खरंच असं काय केलंयस? सगळेच आता आश्चर्याने लगेच सौमित्र आणि ऐश्वर्या यांच्या दोघांकडेही पाहत असतात. सौमित्रच्या बोलण्याने ऐश्वर्या घाबरून जाते आणि आता ऐश्वर्या लगेच इकडे सुमित्राकडे येते आणि भोळा चेहरा करत सुमित्राला म्हणू लागते, आई आता तुम्हीच बघा, हे माझ्यावरती वाटेल ते आरोप करतायत. हे बघा, तुम्ही माझ्यावरती काही आरोप करा, मी काहीही ओरडणार वगैरे काहीही नाहीये, पण मात्र तुम्ही काहीही बोलल्याने सत्य बदलणार नाहीये. सत्य हेच आहे की जानकी बहिणींनीच नानांना ढकलवून दिलं. हे सगळ्यांना आणि आईंना सुद्धा माहितीये की त्यांनी काय केलं. तर मग आता ऐश्वर्याचं हे बोलणं पाहता सौमित्र आणखी चिडतो आणि खूपच मोठ्याने ओरडत म्हणतो, मी सांगतो की जानकी बहिणीने खरं काय केलंय ते. जानकी बहिणीने फक्त आजवरती या घरातल्या माणसावरती जीव ओवाळून टाकलाय. अजून जरी ती घराबाहेर गेलेली असली ना, तरी सुद्धा तिचं मन घरातल्या माणसांमध्येच अडकलंय. आता मी या घरामध्ये येणार सुद्धा नव्हतो, पण मात्र जानकी बहिणीने मला समजावलंय. तुला माहिती काही का? तुझ्यासाठी आणि नानांसाठी. नानांच्या जीवाची काळजी आहे तिला आणि ऐन दिवाळीमध्ये तू एकटी पडू नये म्हणून भीती वाटते तिला. अगं आई, तू जरी तिचा विचार करत नसली ना, तरी सुद्धा आज ती तुझाच विचार करते. सौमित्र आता रागात म्हणतो, जाऊ दे, बोलून काही फायदा नाहीये. तुला ही गोष्ट कळेल तेव्हा कळेल. आणि तो रागातच तिकडे निघून जातो. अवंतिका सुद्धा आता सौमित्रच्या मागे मागे निघून जाते आणि इकडे आता सुमित्रा सौमित्राच्या त्या बोलण्याचा विचार करू लागते. त्यानंतर रात्री ऋषिकेश, ओवी, जानकी हे तिघेही झोपलेले असतात. पण मात्र ओवीला काही नीट झोपच येत नसते आणि ती खूप वळवळ करत असते. तर मग जानकी लगेच ओवीला विचारते की काय झालं. याच्यावरती ओवी लगेच जानकीला म्हणते, अगं आई, माझं खूप बॅक पेन होत आहे आणि मला खूप गरम होत आहे. हे बघ, इथे पंखा नाहीये आणि एसी सुद्धा नाहीयेत, डास सुद्धा खूप चावतायत. जानकी लगेच ओवीला समजावून सांगू लागते, ओवी तू काळजी नको करू, बाबा सगळ्या गोष्टींची सोय करतील. ओवी आता बरोबर जानकीला बोलते, अगं पण आई, ही जागा किती छोटी आहे आणि इथे सगळ्यांच्या गाद्या कशा काय मावणार. ऋषिकेश मात्र काहीच बोलत नसतो. तो शांतपणे ओवी आणि जानकी यांच्या दोघींचंही बोलणं ऐकत असतो. तर मग ओवी लगेच ऋषिकेशला म्हणते, बाबा काय झालं, तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? बाबा अहो, मला इथे खूप गरम होतंय. इथे एसी नाहीये, पंखा नाहीये, काहीच नाहीये. इथे बेड पण नाहीये आणि माझी पाठ दुखतीये. किती ढास चावतात इथे. तर मग आता इकडे जानकी लगेच ओवीला शांत करत म्हणते, ओवी अगं जरा हळू बोल ना, सगुणा काकी आणि गुलाब काका झोपलेत. आणि मी तुला आत्ताच सांगितलं ना की बाबा सगळ्या गोष्टींची सोय लवकर करतील. अगं थोडा तरी त्यांना वेळ दे. आणि तू अशी एकटीच मुलगी नाहीयेस की ती जमिनीवरती झोपते. अगं ओवी, सगळ्या गोष्टींची माणसाला सवय असायला हवी. त्याच्यानंतर ओवी आता काहीच बोलत नाही, ती शांत राहते. तर जानकी लगेच आता ओवीला म्हणते की ओवी, मी तुला माझ्या मांडीवरती झोपवते, जसं लहान बाळांना झोपवतात तसं, आणि माझ्या मांडीवरती झोपल्यानंतर तुला लागेल हळूहळू झोप. तर मग ओवी लगेच जानकीच्या मांडीवरती झोपते आणि जानकी तिच्या पदराने ओवीला हवा घालत तिला झोपवण्याचा प्रयत्न करत असते. ऋषिकेश सुद्धा ते सगळं पाहत असतो आणि हे सगळं पाहता त्याला खूप वाईट वाटल्यासारखं होतं आणि तो लगेच जानकीकडे पाहून बाहेर निघून जातो. आता ओवी सुद्धा झोपी जाते. जानकी ओवीला खाली झोपवते आणि इकडे ऋषिकेशकडे बाहेर येते. ऋषिकेश मात्र शांतपणे घडलेल्या प्रकरणावरती विचार करत असतो. ऋषिकेशला सुमित्राचं बोलणं सगळं काही अगदी स्पष्ट आठवत असतं. या गोष्टीचा विचार करता ऋषिकेश खूप डिस्टर्ब असतो. तर मग जानकी ऋषिकेशकडे येते आणि त्याच्या जवळ येऊन बसते. मग त्याच्यानंतर ऋषिकेश लगेच जानकीला विचारतो की ओवी कुठे. त्याच्यावरती जानकी सांगते की झोपलीये ती. तर मग जानकी ऋषिकेशला म्हणते, कसं आहे माहिती का, लहान मुलं भूक आणि झोप या गोष्टीला शरण जातातच. याच्यावरती आता ऋषिकेश म्हणतो, तेच तर मला नकोय ना. आपण सगळ्या गोष्टीला शरण गेलोय ना, मग त्याच्यामध्ये ओवीने सरेंडर व्हावं असं मला नाही वाटत आहे. जानकी ऋषिकेशला आता म्हणत असते, अहो तुम्ही ओवीच्या बोलण्याचा एवढा काय विचार करताय. ती लहान आहे आणि तिचं बोलणं एवढं मनावरती लावून नका घेऊ. करेल ती ऍडजस्ट आणि होईल तिला हळूहळू सवय. तर मग ऋषिकेश लगेच जानकीला म्हणतो, चांगल्या गोष्टीची सवय व्हायला हवी. आपल्याकडे असलेली श्रीमंती ही चांगल्या गोष्टीसाठी कशी वापरावी याची सवय व्हायला हवी, ना की या असल्या गरिबीची किंवा तडजोडीची. तुला आठवतंय का, आपली ओवी जेव्हा जन्माला आली होती तेव्हा पंचक्रोशीतला सगळ्यात सुंदर सागवणी लाकडाचा पाळणा मी तिच्यासाठी आणला होता. अख्खं मुळशी गाव तो पाळणा आणि आपल्या ओवीला बघायला आलं होतं.
त्या पाळण्यावरती झोपायची माझी राजकन्या. आणि बघ ना आता जानकी, त्याच मुलीने बापाला म्हणावं की मला चटईवरती झोप नाही येते. जानकी अगं आता बाप म्हणून ना फेल झालोय मी. आता ऋषिकेशचं हे बोलणं पाहता जानकी लगेच ऋषिकेशला सावरत म्हणते, नाही ऋषिकेश, मी समजू शकते तुमची परिस्थिती, पण तुम्हीच विचार करा, प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. सध्या आपल्यावरती परिस्थिती अशी ओढावली आहे की आपण तरी काय करणार. पण मात्र तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा की हा काळ सुद्धा सरेल. दुःखामागून चांगले दिवस सुद्धा येत असतात. आता जानकीचं बोलणं पाहता ऋषिकेश लगेच म्हणतो की चांगले दिवस येतीलच आणि मी ते चांगले दिवस आणेल. जानकी अगं, आपल्या ओवीचा दिवाळी हा खूप आवडता सण आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपली ओवी दिवाळी हा सण ना खूप जोरात साजरा करेल. जानकी म्हणू लागते, तुम्ही म्हणताय ना तसंच होणार. अहो आपल्या घरामध्ये, आणि ती मध्येच थांबते. जानकी लगेच तिचे शब्द दुरुस्त करत म्हणते, रणदिव्यांच्या घरामध्ये आपल्या ओवीची हवी तशी दिवाळी साजरी व्हायची. तिला हवी ती रांगोळी, तिला आवडेल ते फटाके, ती सांगेल तसं डेकोरेशन, ती म्हणेल तसंच सगळं. खऱ्या अर्थाने लक्ष्मी होती ती त्या घराची. मला माहितीये की ओवीसाठी तुमचा खूप जीव तुटतोय, पण मात्र ओवीसाठी का होईना तुम्ही एकदा विचार करा ना. अहो आपल्या माणसांची माफी मागून आपण लहान नाही होत, पण माफी मागितली नाही तर परके मात्र नक्की होतो. आणि हाच परकेपणा आपल्याला नकोय ऋषिकेश. आपण एकदा आईंशी बोलूयात आणि त्यांना पटवून देऊयात की आपली काहीच चुकी नाहीये. जानकीचं हे बोलणं पाहता ऋषिकेश आता लगेच आश्चर्याने तिच्याकडे पाहायला लागतो. आणि ऋषिकेश जानकीला स्पष्टपणे सांगून टाकतो, जानकी त्या घरी परत जाण्याचा विचार आता तू मनातून काढून टाक. रणदिवे बाईंनी मला त्यांच्या घराच्या बाहेर हकलवून दिलंय ना, तर मी दाखवून देईल त्यांना. हा ऋषिकेश त्यांच्या आडनावाशिवाय सुद्धा काहीतरी करून दाखवेल. त्यांना नाही तर त्यांच्या मुलाला, सारंगला, अजून बुद्धीला ना माझ्या गज नाही लागला आणि माझ्या मनगटामध्ये सुद्धा दम आहे. आता 1 महिन्याच्या आत आपण आपल्या घरात जाऊ. मी मिळेल ती नोकरी करेल, पडेल ती कामं करेल आणि मी आपलं नशीब बदलून दाखवेल. आणि त्या गोष्टीसाठी मला कोणाचीही साथ नकोय, मला फक्त तुझी साथ हवी आहे. देशील ना मला साथ? याच्यावरती जानकी सुद्धा ऋषिकेशला विश्वासात घेत म्हणते की कायम मी तुम्हाला साथ देईल, ती सुद्धा अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. तर मग आता त्याच्यानंतर ऋषिकेश लगेच जानकीला प्रेमाने आपल्या जवळ घेतो. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी गुलाबला सकाळी यायला उशीर झालेला असतो. गुलाब किचनमध्ये येतो आणि लगेच कामाला लागतो. ऐश्वर्या सुद्धा तिथेच हॉलमध्ये बसलेली असते आणि ती गुलाबचा तो सगळा प्रकार पाहत असते. गुलाबला भाजी चिरण्यासाठी सुरीच सापडत नसते, तर ऐश्वर्या इकडे हॉलमधल्या फळाच्या टोकरीतली सुरी घेऊन इकडे गुलाबकडे येते. आणि ऐश्वर्याच्या हातातली ती सुरी पाहता चिन्याने तिच्याकडे पाहू लागतो. तर ऐश्वर्या लगेच गुलाबला सुरी दाखवत म्हणते की काय झालं, भीती वाटली का तुला? अरे याच सुरीने जर तू भाजी चिरतोस, आता तुझ्या दादा आणि वहिनीला तू तुझ्या घरामध्ये आसरा दिला, तुझी बोटं छाटू की तुझी चामडी सोलू? ऐश्वर्या गुलाबला खूपच मोठी धमकी देत असते आणि त्याला धमकावत असते. मग त्याच्यानंतर गुलाब सुद्धा घाबरतो आणि लगेच ऐश्वर्याला म्हणतो की माफ करा वहिनी, पण मात्र दादा आणि वहिनी या दोघांनी या घरासाठी खूप काही केलंय. त्यांचे आमच्यावरती लय उपकार आहे. ते परेशानीत आहे म्हटल्यानंतर त्यांना मदत करायला हवी, म्हणूनच त्यांना मी माझ्या घरी घेऊन गेलो. आणि ते सुद्धा याच घरची माणसं आहेत ना. तर गुलाबचं हे बोलणं पाहता ऐश्वर्या आता अजूनच चिडते आणि गुलाबवरती ओरडत म्हणते, ए थोबाड सांभाळून बोल, कारण ती ना या घरची माणसं होती. आता मला सांग, तुला राहायचंय ना या घरामध्ये की लाथ मारून तुला घराबाहेर काढू? गुलाब आता खूपच घाबरून गेलेला असतो आणि नाही नाही म्हणत असतो. तेवढ्यात लगेच आता तिथे सगुणा येते आणि ऐश्वर्याच्या पाया पडत म्हणते, नाही नाही वहिनी, असं अजिबात नका करू. ऐश्वर्या लगेच सगुणाला पाहता म्हणते, अगं कोण आहेस तू आणि अशी डायरेक्ट घरामध्ये कशी आलीस? निघ आत्ताच्या आत्ता इकडनं. तर गुलाब लगेच ऐश्वर्याला सांगतो की वहिनी ती माझी बायको आहे सगुणा. आणि गुलाब सगुणाला विचारतो की तू इथे कशी काय आलीस? तर सगुणा लगेच आता ऐश्वर्याला म्हणते, तुमच्या दादा आणि वहिनीची तक्रार करायला आली इथे. अहो वहिनी, ते आल्यापासून ना आमचा किराणा नुसता बसाबसा संपायलाय. गुलाब आता सगुणाला म्हणतो की अगे सगुणे, काहीही बोलू नकोस, आत्ताच्या आत्ता घरी निघ. याच्यावरती आता सगुणा म्हणत असते, अहो मी काय तुमच्याशी बोलतेय का? मी ते वहिनी साहेबांशी बोलायला आलीये. ऐश्वर्या लगेच सगुणाचं कौतुक करत म्हणते, अरे किती गोड आहे तुझी बायको, आणि कशाला तिला ओरडतोय उगाच? तू जा आणि झाडांना पाणी घाल. तसंही तुझ्या बिचाऱ्या लाडक्या जानकी वहिनी या घरातून गेल्यानंतर ना ती झाडं सुद्धा सुकली आहेत, जा लवकर. तर मग त्याच्यानंतर गुलाब लगेच सगुणाकडे रागारागाने पाहतो आणि तिकडे बाहेर निघून जातो. सगुणा आता ऐश्वर्याला सांगू लागते, हे फक्त ना बायकोसमोरच गुरगुरत असतात, दादा आणि वहिनी यांच्या दोघांपुढे सुद्धा बिल्ली बनतात. ऐश्वर्या विचारू लागते की नेमकं काय झालं होतं. याच्यावरती आता सगुणा सांगू लागते की अहो काय माहिती का, दादा आणि वहिनी यांच्या दोघांनाही घरी घेऊन आले, मला एकदा सुद्धा सांगितलं नाही. अहो तुमच्या एवढ्या किचन एवढं आमचं घर आहे, इथे आम्हालाच आमचा बोजा झेपाना आहे. आता तुम्हीच सांगा काय करायचं आम्ही? त्याच्यामुळे मी त्यांना म्हणले की आता सगळी सिस्टम ना ऐश्वर्या वहिनीच्या हातामध्ये, आता त्यांची मर्जी चालणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही ना त्यांची मर्जी राखा. पण आमचं हे येडं ऐकल तवा ना,
त्याच्यामुळे तुम्हीच सांगा आता मी काय करू. ऐश्वर्या लगेच आता सगुणाला म्हणू लागते, तुझा नवरा जितका भोळा आहे ना तितकीच तू समजूतदार आहेस. पण आता काय करणार, तुझ्या लाडक्या नवऱ्याने दादा वहिनींना घरामध्ये आणून ठेवलंय ना. सगुणा लगेच विचारते की काय करायचंय. याच्यावरती आता ऐश्वर्या सांगते की तू त्यांना तुझ्याच घरामध्ये ठेवायचं आणि त्यांच्या बारीक ना बारीक हालचालीवरती लक्ष ठेवायचं. त्यातला शब्द ना शब्द मला येऊन सांगायचा. आणि आता जमेल ना तुला ही गोष्ट. याच्यावरती सगुणा सुद्धा हसत लगेच ऐश्वर्याला म्हणते, जमेल म्हणजे एकदम बरोबर जमेल. आणि यातली आत्ताची लेटेस्ट खबर सांगू का. मी सकाळी येताना ऋषिकेश दादा जानकी वहिनीला सांगत होते की ते नोकरी शोधण्यासाठी आज घराबाहेर पडणार आहेत म्हणून. सगुणा आता लगेच तिकडे निघून जाते. तर मग ऐश्वर्या आता लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते, हा ऋषिकेश काम शोधायला चाललाय तर ठीक आहे, चांगलंय. आता ऋषिकेश तुझं काम ना मी तमाम करते. आता मी असेपर्यंत तुला मुळशीमध्ये नेमकं कोण नोकरी देते ना तेच मी बघते. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऋषिकेश एखाद्या ऑफिसमध्ये नोकरी पाहण्यासाठी आलेला असतो. तर मग त्या ऑफिसचा मालक ऋषिकेशला म्हणत असतो, अहो तुम्ही रणदिवे आहात सर आणि तुम्हाला नोकरी हवी आहे. याच्यावरती ऋषिकेश आता त्या साहेबांना म्हणतो की सर गरज आहे. मी तुम्हाला फक्त एवढंच सांगतोय की मला माझ्या फायद्यासाठी नोकरी हवी आहे. मग त्याच्यानंतर आता इकडे तो माणूस म्हणू लागतो, तुम्ही महिन्याला जेवढे कमवता ना तेवढं आमच्या बँकेचं ना ॲन्युअल पॅकेज आहे. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला एवढा पगार नाही देऊ शकत. याच्यावरती ऋषिकेश आता त्यांच्यासमोर हात जोडत म्हणत असतो, अहो साहेब मला जास्त पगार नकोच आहे. मी फक्त ऋषिकेश असे समजा. माझ्या मागे कोणाचा वारसा आहे हे विसरून जा. तुम्ही तुमच्या एम्प्लॉईला जेवढा पगार देता ना तेवढाच मला द्या, मग तर चालेल ना. आता ते सर ऋषिकेशला स्पष्टपणे सांगून टाकतात की सॉरी सर, मी तुम्हाला ना ही नोकरी नाही देऊ शकत. म्हणजे तुम्ही अजिबात वाईट नका वाटून घेऊ, पण मात्र तुमच्या घरामधल्या काही गोष्टी बाहेर आल्या आहेत. ऋषिकेश विचारतो की कुठल्या गोष्टी. याच्यावरती तो साहेब सांगतो की आम्हाला असं कळलंय की प्रॉपर्टीसाठी तुमच्या बायकोने नानांना जिन्यावरनं ढकलवून दिलं. तर त्या माणसाचं हे बोलणं ऐकता ऋषिकेश भयंकर चिडतो आणि लगेच ओरडत म्हणतो की खोटं आहे हे. तुम्हाला ज्याने कोणी ही गोष्ट सांगितली ना ते सगळं खोटं आहे. माझ्या बायकोने असं काहीही केलेलं नाहीये. तिच्यावरती खोटे आरोप होत आहेत. तर त्या सरांचं म्हणणं असतं की खरं काय खोटं काय हे तुम्हाला माहिती. पण मात्र जर आम्ही अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला नोकरीवरती ठेवलं ना तर चर्चेला उधाण येईल आणि आमच्या कंपनीचं रेप्युटेशन खराब होईल. तर मग ऋषिकेश म्हणतो ठीक आहे चालेल, पण मात्र आमच्या घरातली ही अशी खाजगी गोष्ट तुम्हाला कोणी सांगितली. तर तो माणूस काहीच बोलत नाही. याच्यावरती ऋषिकेश म्हणतो ठीक आहे नका सांगू, मला माहिती आहे ते तुम्हाला कोणी सांगितलं. पण मात्र आज जी लोक माझ्यावरती हसताय ना, माझ्यावरती टीका करतायत ना, आज फक्त माझी वेळ चुकीची आहे. त्याच्यानंतर ऋषिकेश रागातच तिकडे निघून जातो. तो माणूस लगेच फोन लावतो आणि सयाजीरावांना म्हणतो की सयाजी ऋषिकेश आले होते आमच्याकडे नोकरी मागायला आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांना नोकरी नाही दिली. आता आम्ही तुम्हाला खुश ठेवलं तर तुम्ही आम्हाला खुश ठेवणार. आपल्या कॉन्ट्रॅक्टचं ना बघा जरा. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी स्वयंपाक करत असते. ओवी लगेच तिकडे येते आणि जानकीला विचारते, आई तू काय बनवतीयस. याच्यावरती आता जानकी सांगते की मी बटाट्याच्या काचऱ्या बनवतीये. याच्यावरती ओवी आता जानकीला म्हणत असते, अगं आई तू सगळी कामं केलीस, तू का करतीयस हे सगळं. याच्यावरती जानकी म्हणते, अगं ओवी बाळा हे गुलाबदादाचं जरी घर असलं ना तरी सुद्धा ही एक वास्तू आहे आणि आपण इथे राहतो ना, मग त्याच्यामुळे आता ही कामं आपल्याला करावीच लागतील. त्यानंतर तेवढ्यात तिथे सगुणा येते आणि सगुणा बटाट्याच्या काचऱ्यांचा वास पाहता विचारते की कसला वास येतोय. याच्यावरती ओवी सांगते की अगं आईने माझ्यासाठी बटाट्याच्या काचऱ्या बनवल्यात. आता जानकी सगुणाला सांगत असते, मी वरम भात आणि सगळं काही बनवून ठेवलंय. पण मात्र आता सगुणा लगेच जानकीवरती ओरडत म्हणते, कशाला बनवलं मला न विचारता. जानकी आता शांतपणे सगुणाला म्हणते की सॉरी मला माहिती नव्हतं की तुला हे सगळं आवडणार नाही. पण मात्र तुलाच मदत हवी होती ना म्हणून मी केलं. त्याच्यानंतर सगुणा जानकीला किचनपासून बाजूला करते आणि जानकीने काय काय पदार्थ केले ना ते भागू लागते. आता ते सगळं पाहता सगुणा लगेच म्हणते, अहो तुम्हाला कोणी सांगितलं होतं हे सगळं करायला. अहो काय माहिती का वहिनी आम्ही खूप गरीब आहे, असं सगळं करून ना आम्हाला खायला नाही परवडत. याच्यावरती जानकी आता म्हणू लागते, अगं काय माहिती का यांच्याकडे थोडेसे पैसे होते म्हणून यांनी सामान भरलं आणि म्हणूनच मी हे सगळं केलं. आता तू सुद्धा खूप काम करतेस, मला तुझ्यावरती भार नव्हता द्यायचा म्हणून मी हे सगळं केलं. सगुणा आता जानकीला खूपच वेडवाकडं बोलत असते. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऋषिकेश आता इकडे तिकडे नोकरी शोधत असतो. पण मात्र त्याला नोकरी कोणीच द्यायला तयार नसतं. इकडे जानकी ओवीला सांगते की बाबा तुझ्यासाठी फ्रॉक आणणारे, फटाके आणणारे, स्वीट सुद्धा आणणारे. आणि ओवीला समजतं की यावर्षीची दिवाळी सुद्धा तिची खूप स्पेशल जाणार आहे. हे सगळं पाहता ओवीला खूप आनंद झालेला असतो. ऋषिकेश हा विचार करता रस्त्याने चाललेलाच असतो. पण मात्र तेवढ्यात तिला एक प्रचार होताना दिसतो की जंगी सामने होणार आहेत आणि त्यासाठी 1,00,000 रुपये बक्षीस आहे. ऋषिकेश आता लगेच या स्पर्धेचा विचार करू लागतो. तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.